तर मंदिराच्या गाभाऱ्यातून आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। वर दाखल झालेले आहेत आणि आज या यात्रेच्या मुख्य दिवसाच्या निमित्तानं श्री ज्योतिबांची बैठ्या स्वरूपात पूजा आहे ती मांडण्यात आलेली आहे। आपण बघू शकतो यात्रेच्या निमित्तानं जी काही ज्योतिबाची पूजा मांडण्यात आलेली आहे त्याचं मनोहारी रूप TV9च्या माध्यमातून आपण बघू शकतोय। खरं तर ज्योतिबा चैत्र यात्रेला महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश अशा राज्यांमधून जवळपास 3.5 ते 4 लाखाहून अधिक भाविक या ज्योतिबा डोंगरावर दाखल झालेले आहेत आणि आता या सगळ्या मुख्य सोहळ्याला देखील सुरुवात झालेली आहे। खरं तर आज दिवसभर वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत आणि त्यानंतर रात्री पालखीने या सगळ्या मुख्य दिवसाची सांगता देखील होणार आहे। मात्र आपण बघू शकतो कशा पद्धतीचा उत्साह आहे तो भाविकांमध्ये पाहायला मिळतोय। ज्योतिबाच्या नावानं चांग भलं म्हणत आणि गुलाल खोबऱ्याची उधळण करत लाखो भाविक ज्योतिबा डोंगरावर दाखल झालेले आहेत आणि या ज्योतिबाच्या चरणी लीन होताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण बघतोय कशा पद्धतीनं हे ज्योतिबाचं रूप या सगळ्या चैत्र यात्रेच्या निमित्तानं मनोहारी रूप आपल्याला या माध्यमातून पाहायला मिळतंय। खरं तर ज्योतिबा यात्रेच्या निमित्तानं होणारी गर्दी पाहता प्रशासन असेल त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने देखील विशेष काळजी या ठिकाणी घेतली आहे। विशेष व्यवस्था देखील करण्यात आली आहे। पार्किंगची व्यवस्था असेल किंवा इतर सोयीसुविधा भक्तांना देण्यात आलेल्या आहेत। खरं तर 4 ते 5 दिवसापासून भाविक या सगळ्या ज्योतिबा डोंगरावर यायला सुरुवात झालेली आहे। सासन काठ्या नाचवत हे सगळे भाविक ज्योतिबा डोंगरावर येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यानंतर आजचा हा मुख्य दिवसाची सुरुवात मोठ्या उत्साहात झाल्याचं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर।